नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी DM सर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये. आज आपण पाहत आहोत सब्जेक्ट सॉम आणि त्यामध्ये आपला चालू आहे चॅप्टर नंबर 1 नॉर्मल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्स. यामधला पार्ट 1 हा ऑलरेडी झालेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ज्यांचा पहिला पार्ट मिस झालेला आहे त्यांनी तो या लिंकवरती क्लिक करून पाहू शकता. त्यानंतर आता सुरू करूयात चॅप्टर नंबर 1 चा पार्ट नंबर 2. या ठिकाणी बघा, सुरू करूयात व्हॉट इज स्ट्रेस अँड स्ट्रेन. फर्स्ट पाहूयात आपण स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे काय, तर इंटरनल रेजिस्टन्स ऑफर्ड बाय बॉडी अगेन्स्ट डिफॉर्मेशन पर युनिट एरिया, याला म्हणतात स्ट्रेस. स्ट्रेसची ही आहे डेफिनेशन लक्षात ठेवणं गरजेचं, कारण जनरली कुणालाही विचारलं स्ट्रेस म्हणजे काय तर सरळ उत्तर येतं फोर्स अपॉन एरिया. दॅट इज नॉट एक्सपेक्टेड की फोर्स अपॉन एरिया हे एक्सपेक्टेड उत्तर नाहीये तुमचं, म्हणून डेफिनेशन लक्षात ठेवणं हे फार गरजेचं. त्यानंतर पहा युनिट ऑफ स्ट्रेस. युनिट ऑफ स्ट्रेस, स्ट्रेसचं युनिट काय आहे, फोर्स अपॉन एरिया. फोर्स मेजर करतात न्यूटन मध्ये, एरिया मेजर करतात mm² मध्ये, म्हणजेच न्यूटन पर mm² हे आहे फोर्सचं स्ट्रेसचं युनिट. यालाच आपण MPa असेही म्हणतो. त्यानंतर स्ट्रेसचे वेगवेगळे टाइप्स आहेत. दोन प्रकारचा स्ट्रेस जनरली आपल्याला स्टडी करायचा या ठिकाणी. एक आहे नॉर्मल स्ट्रेस आणि एक आहे शियर स्ट्रेस. नॉर्मल स्ट्रेस म्हणजे काय आणि शियर स्ट्रेस म्हणजे काय हे समजण्यासाठी या ठिकाणी पहा, माझा कर्सर दिसतोय सगळ्यांना. या ठिकाणी मी एक डायग्राम काढलेली आहे छोटीशी. एक क्यूब आहे, क्यूब वरती दोन फोर्सेस लावलेले आहेत. नॉर्मल स्ट्रेस म्हणजे काय, तर नॉर्मल स्ट्रेस म्हणजे ज्या वेळेस एखादा फोर्स लागलेला असतो नॉर्मल टू द एरिया, आणि त्या प्रकारे जो काही स्ट्रेस कॅल्क्युलेट केला जाईल याला म्हणलेला आहे नॉर्मल स्ट्रेस. जसं की या ठिकाणी पहा, हा आहे A1 एरिया जो की आहे या F1 फोर्सला नॉर्मल, म्हणजे F1 अपॉन A1 हे जर कॅल्क्युलेशन केलं तर याला म्हणतात नॉर्मल स्ट्रेस. आणि नॉर्मल स्ट्रेस सिग्मा या साइनने डिनोट करतात. या ठिकाणी पहा, सिग्मा इज इक्वल टू F1 अपॉन A1. सिमिलरली शियर स्ट्रेस म्हणजे काय, तर ज्या वेळेस एरिया घेताना आपण अलॉंग द फोर्स घेतो किंवा पॅरलल टू द फोर्स असा एरिया घेतो, त्यावेळेस त्याला म्हणतात शियर स्ट्रेस. या ठिकाणी पहा F2 अपॉन A2, F2 अपॉन A2 याला म्हणलेला आहे शियर स्ट्रेस. शियर स्ट्रेस इज जनरली डिनोटेड बाय टाऊ, टाऊने डिनोट करतात. बऱ्याच मुलांना हाच प्रॉब्लेम असतो, संपूर्ण सॉम शिकून जातात, पण यामध्ये नॉर्मल स्ट्रेस आणि शियर स्ट्रेस यामध्ये नेमका फरक काय आहे हा लक्षात येत नाही. तर पहा, एकदम सिंपल पद्धतीने डायग्राम वरून तुम्हाला लगेच कळू शकतं. फोर्स इज नॉर्मल टू द एरिया अँड सेकंड वन फोर्स इज अलॉंग द एरिया. त्यानंतर अजून एक महत्वाचं आहे की स्ट्रेस इज अ डॅश डॅश क्वांटिटी, असं एक ऑब्जेक्टिव्ह विचारलं जातं. तर स्ट्रेस इज नथिंग बट स्ट्रेस इज अ टेन्सर क्वांटिटी. टेन्सर क्वांटिटी आहे ही. टेन्सर म्हणजे काय, आता हा नवीन शब्द आला. आपल्याला माहिती आहे स्केलर आणि वेक्टर हे दोन टाइप्स ऑफ क्वांटिटी माहिती आहे, टेन्सर माहिती नाहीये. स्केलर म्हणजे काय, तर एखादी क्वांटिटी डिस्क्राइब करण्यासाठी जर आपल्याला फक्त त्याचं मॅग्नेट्यूड सांगावं लागत असेल तर आपण त्याला स्केलर क्वांटिटी असं म्हणतो. आणि जर मॅग्नेट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन लागत असेल तर त्याला आपण व्हेक्टर क्वांटिटी म्हणतो. जसं की स्पीड स्केलर आहे पण व्हेलॉसिटी हे व्हेक्टर आहे. तसंच टेन्सर म्हणजे काय, तर या ठिकाणी पहा, आपल्याला स्ट्रेस डिफाइन करण्यासाठी त्याची डायरेक्शन सांगावी लागत आहे, मॅग्नेट्यूड सांगावं लागत आहे. मॅग्नेट्यूड आहे F1, डायरेक्शन आहे डाऊनवर्ड डायरेक्शन. एवढं जरी सांगितलं तर भागत नाहीये, आपल्याला फेस ऑफ ऍप्लिकेशन सांगावं लागतंय. फेस ऑफ ऍप्लिकेशन म्हणजे हा एरिया कोणत्या एरियावरती, नॉर्मल एरियावरती आहे की पॅरलल एरियावरती आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगावं लागत आहे. म्हणून ही तिसरी गोष्ट एक्स्ट्रा सांगावी लागत आहे. अशा क्वांटिटी ज्यामध्ये ही तिसरी गोष्ट म्हणजे फेस ऑफ ऍप्लिकेशन सांगावी लागेल, अशा क्वांटिटीजला जनरली टेन्सर क्वांटिटी असं म्हणतात. आता टेन्सर क्वांटिटी कोणत्या कोणत्या आहेत, तर स्ट्रेस, स्ट्रेन आणि मोमेंट ऑफ इनर्शिया या तीन क्वांटिटी आहेत या टेन्सर क्वांटिटी म्हणून आपण ओळखतो. आणि मग बाकीच्या सगळ्या असतील त्या सगळ्या आहेत स्केलर किंवा व्हेक्टर, मग त्यानुसार डिस्ट्रीब्यूट करू शकतो. आता जर क्वेश्चन विचारला स्ट्रेस इज अ डॅश डॅश क्वांटिटी, स्केलर, वेक्टर, टेन्सर, तर लगेच आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सुटलं पाहिजे की स्ट्रेस इज अ स्केलर क्वांटिटी. सिमिलरली स्ट्रेन मध्ये बघूयात. आता स्ट्रेनची डेफिनेशन काय, तर स्ट्रेन इज द रेशिओ ऑफ चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ ऑफ ए बॉडी ड्यू टू अप्लाइड लोड.
कोणत्याही बॉडीवरती जर आपण लोड अप्लाय केला किंवा फोर्सेस लावले तर बॉडीमध्ये डिफॉर्मेशन होणार आहे, बॉडीमध्ये चेंज इन लेंथ होणार आहे. ही चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ ऑफ बॉडी इज नोन ॲज स्ट्रेन. स्ट्रेन इज जनरली डिनोटेड बाय एप्सिलॉन. ज्यावेळेस आपण नॉर्मल स्ट्रेनचा विचार करतो, नॉर्मल स्ट्रेन एप्सिलॉनने डिनोट करतात, आणि ज्या वेळेस आपण शियर स्ट्रेनचा विचार करतो तर शियर स्ट्रेन ही फायने डिनोट करतात. कर्सर पाहू शकताय तुम्ही. त्यानंतर स्ट्रेनला युनिट नाही, कारण दोन एकसारख्या क्वांटिटीचा रेशिओ आहे. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, मीटर मीटर, मिलीमीटर मिलीमीटर, हे कॅन्सल होऊन नो युनिट, स्ट्रेनला युनिट राहत नाही. त्यानंतर स्ट्रेन सुद्धा आपण पाहिलं की टेन्सर क्वांटिटी आहे. ह्या स्ट्रेस बद्दल आणि स्ट्रेन बद्दल या गोष्टी माहिती असणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात आपण स्ट्रेस स्ट्रेन कर्व. आता स्ट्रेस आणि स्ट्रेन मध्ये काय साम्य आहे किंवा त्यांचं रिलेशन काय आहे हे पाहण्यासाठी आपण हा स्ट्रेस स्ट्रेन कर्व पाहूयात. कुठल्याही मटेरियल घेतलं तर प्रत्येक मटेरियलला काहीतरी स्ट्रेस स्ट्रेन कर्व काढतो आपण त्यांचा. म्हणजेच जर लोड लावला तर त्यामध्ये काहीतरी डिफॉर्मेशन होतं. लोड आपण एरिया घेतलेला आहे आणि डिफॉर्मेशन म्हणजे चेंज इन लेंथ आपण ओरिजिनल लेंथ घेतलेली आहे, आणि मग त्या दोन्ही क्वांटिटीजना आपण ग्राफ काढलेला आहे. आता या ठिकाणी मी एक तुम्हाला ट्रिक सांगू इच्छितो की बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की स्ट्रेस आणि स्ट्रेन या दोन क्वांटिटी आहेत, मग एक्स ऍक्सिस वरती मी काय घ्यायचं, वाय ऍक्सिस वरती काय घ्यायचं, हे बऱ्याच जणांचा मोठा प्रॉब्लेम होतो आणि दरवेळेस कन्फ्युजनची गोष्ट आहे. एकच ट्रिक आहे यासाठी. जगातले सगळे कर्व, इंजिनिअरिंग मधले जेवढे कर्व आहेत सगळे या ट्रिकने सॉल्व्ह होतील. पहा, जी काही फंडामेंटल क्वांटिटी आहे, बेसिक क्वांटिटी आहे किंवा डायरेक्टली मेजरेबल क्वांटिटी आहे, ती नेहमी आपण एक्स ऍक्सिस वर घ्यायची. जसं की या ठिकाणी बघा, स्ट्रेन. स्ट्रेन म्हणजे काय आहे? चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. लेंथ आपण डायरेक्टली मेजर करू शकतो किंवा चेंज इन लेंथ आपण डायरेक्टली मेजर करू शकतो. असं जे डायरेक्टली मेजरेबल क्वांटिटी आहे ही आपण नेहमी घेणार एक्स ऍक्सिस वरती, आणि जी क्वांटिटी डिराइव्ड आहे, फंडामेंटल नाही, डिराइव्ड आहे किंवा थोडीशी टफ आहे, अशी क्वांटिटी आपण वाय ऍक्सिस वरती घ्यायची नेहमी. या ठिकाणी आहे स्ट्रेस. स्ट्रेस पहा, वाय ऍक्सिस वरती घेतलेला आहे. स्ट्रेस म्हणजे फोर्स अपॉन एरिया, म्हणजेच एक्सक्यूज मी, फोर्स आपण मेजर करू शकत नाही डायरेक्टली कुठल्या इन्स्ट्रुमेंटने, त्यामुळे त्याला घेतलेला आहे आपण वाय ऍक्सिस वरती. आता जगातला कुठलाही ग्राफ काढायचा असेल तर ही ट्रिक लक्षात ठेवू शकता. कुठल्याही दोन क्वांटिटीज दिल्या तर एक्स ऍक्सिस वरती काय घेणार आणि वाय ऍक्सिस वरती काय घेणार हे आपल्याला लगेच समजलं पाहिजे. आता सपोज दोन्हीही डिराइव्ड क्वांटिटी असतील तर काय करणार? मग दोन्ही डिराइव्ड क्वांटिटी असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याच्यामधली जी सोपी क्वांटिटी आहे ती एक्स ऍक्सिस वर घ्यायची, जी अवघड क्वांटिटी वाटत आहे ती वाय ऍक्सिस वरती घ्यायची. ग्राफ काढण्याची ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला खूप उपयोगाला येईल. आता या ठिकाणी बघा, स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर अ माइल्ड स्टील. इंजिनिअरिंग मटेरियल आपण सगळ्यात पहिल्यांदा चूज केलेला आहे स्टील, आणि स्टीलचा कर्व काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये बघा, ज्यावेळेस आपण प्युअर Fe म्हणजे स्टील ज्यावेळेस माइन मधून एक्सट्रॅक्ट करून आणतो त्याच्यामध्ये काहीच स्ट्रेंथ नसते. आता ही स्ट्रेंथ येण्यासाठी आपण त्यामध्ये कार्बन ऍड करतो. कार्बन किती ऍड करायचा म्हणजे त्याला स्ट्रेंथ येईल, याच्यावरती एक्सपेरिमेंट केला गेला. सुरुवातीला 0.15% एवढा कार्बन ऍड केला. एवढा कार्बन ऍड केल्यानंतर जे काही मटेरियल मिळालं ते मटेरियल खूप डक्टाईल होतं. डक्टाईल म्हणजे ताणतच जाते, ताणतच जाते, ताणतच जाते. त्याच्यामध्ये चेंज इन लेंथ खूप जास्त होतीये आणि पण ते ताकद घेत नाहीये, स्ट्रेंथ खूप कमी आहे असं लक्षात आलं. मग हे जे मटेरियल आलं आपल्याकडे नवीन मिळालं त्याला आपण नाव ठेवलेलं आहे रॉट आयर्न. ग्राफ मध्ये बघू शकता इथे रॉट आयर्न लिहिलेलं आहे. कार्बन पर्सेंटेज इज लेस दॅन 0.15%. आता काय केलं की कार्बन पर्सेंटेज वाढवण्याचा प्रयत्न केला. कार्बन पर्सेंटेज 2.5% पेक्षा ग्रेटर जर गेलं तर या ठिकाणी जे काही मटेरियल मिळतंय ते मिळते आपल्याला कास्ट आयर्न. हा ग्राफ पाहू शकता इथे कर्सरवर दिसतंय तुम्हाला, कास्ट आयर्न मटेरियल मिळतंय. आता हे जे कास्ट आयर्न मटेरियल आहे या मटेरियल मध्ये अशी प्रॉपर्टी मिळाली आपल्याला की खूप हाय स्ट्रेंथ मिळाली आपल्याला, व्हेरी हाय स्ट्रेंथ. स्ट्रेंथ चांगली आहे पण एक प्रॉब्लेम झाला की ब्रिटल बनलं. जे काही स्टील आहे ते ब्रिटल बनाल आपलं. ब्रिटल म्हणजे काय तर सडन फेल्युअर. आपल्याला मटेरियल कसं पाहिजे की ते डक्टाईल म्हणजे त्यांनी फेल होण्याच्या अगोदर काहीतरी वॉर्निंग दिली पाहिजे आपल्याला, असं मटेरियल पाहिजे. आता हे मटेरियल तर ब्रिटल बनलंय. मग आपण काय केलं, कार्बन पर्सेंटेज हा 2.5% टू 0.15% याच्यामध्ये ठेवला आणि एक तिसरं मटेरियल तयार केलं.
कार्बन पर्सेंटेज इज बिटवीन 0.15 to 2.5%. आणि जे काही मटेरियल मिळालं त्या मटेरियलला नाव ठेवलं आपण माइल्ड स्टील, आणि माइल्ड स्टीलचा स्ट्रेस स्ट्रेन कर्व काढला तर तो आपल्याला असा मिळतो. हा जो काही मिडल वाला ग्राफ आहे तो मिळाला आपल्याला. आता याच्यामध्ये आपल्याला दोन बेनिफिट मिळाले. आपलं मटेरियल हे डक्टाईल ही झालं आणि आपल्या मटेरियलला स्ट्रेंथ पण आली. म्हणजेच आपल्याला जे काही मटेरियल पाहिजे नव्हतं, ज्या काही प्रॉपर्टीज पाहिजे नव्हत्या त्या आपण अचीव्ह केल्या बाय युजिंग कार्बन पर्सेंटेज बिटवीन 0.15 to 2.5%. हा आहे स्ट्रेस स्ट्रेन कर्व. आता आपण माइल्ड स्टील बद्दल बोलूयात की स्ट्रेस स्ट्रेन कर्व ऑफ ए माइल्ड स्टील. स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर ए माइल्ड स्टील हा आहे माइल्ड स्टीलचा स्ट्रेस स्ट्रेन कर्व. खूप इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने वेगवेगळे पॉइंट्स विचारले जातात. याच्यामध्ये वेगवेगळे झोन्स आहेत, वेगवेगळे पॉइंट आहेत. आपण इथे समोर पाहू शकतो की या ग्राफला थोडक्यात डिस्क्राईब करतो पहा. हा जो ग्राफ काढलेला आहे स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर माइल्ड स्टील, या ठिकाणी एक्स ऍक्सिस वरती स्ट्रेन आणि वाय ऍक्सिस वरती स्ट्रेस. इथे दिसतंय ओ पॉइंट. ओ पॉइंट इज नथिंग बट ओरिजिन. चालू झाल्यानंतर ए पॉइंट आहे. ए पॉइंटला म्हणतात प्रपोर्शनॅलिटी लिमिट. बी पॉइंट आहे. बी पॉइंटला म्हणलेला आहे इलास्टिक लिमिट. सी डॅश पॉइंट जो काय आहे तो अप्पर यील्ड पॉइंट आहे. सी पॉइंट जो काय आहे तो लोअर यील्ड पॉइंट आहे. सी डॅश टू सी ग्राफ येण्याचं कारण म्हणजे कार्बन बॉन्ड ब्रेक होतो, स्ट्रेंथ घेतोय आणि खूप जास्त फोर्स झाल्यानंतर किंवा खूप जास्त लोड झाल्यानंतर कार्बन बॉन्ड ब्रेक होतो आणि काहीतरी स्ट्रेंथ रिड्यूस होते, म्हणून सी डॅश टू सी ग्राफ येतो. आता जिथं सी पॉइंट वर येतोय तो पॉइंट आहे आपला एफ वाय पॉइंट. एफ वाय म्हणजे यील्ड स्ट्रेंथ. कुठल्याही मटेरियलची स्ट्रेंथ आपण डिस्क्राईब करताना नेहमी यील्ड स्ट्रेंथ आणि अल्टिमेट स्ट्रेंथ या दोन स्ट्रेंथ घेतो. तर हा जो सी पॉइंट आहे करस्पॉन्डिंग स्ट्रेस इज नथिंग बट यील्ड स्ट्रेस. त्यानंतर डी पॉइंट आहे, याला प्लास्टिक पॉइंट म्हणतात. बघा सी टू डी लोड वाढत नाहीये, लोड वाढवत नाहीये तरी पण मटेरियल मध्ये स्ट्रेन होत चाललेला आहे, त्या डी पॉइंटला प्लास्टिक पॉइंट म्हणलेला आहे. त्यानंतर एक डेफिनेशन बघितली आपण पहिल्या व्हिडिओमध्ये, स्ट्रेन हार्डनिंग. या ठिकाणी बघा स्ट्रेन हार्ड होत चाललेली आहे आणि ई पॉइंट मिळाला. ई पॉइंट हा सगळ्यात हायेस्ट पॉइंट आहे, याला म्हणतात अल्टिमेट स्ट्रेंथ किंवा अल्टिमेट स्ट्रेस, डिनोटेड बाय एफ यू जनरली. त्यानंतर पुन्हा नेक फॉर्मेशन होतं आणि मटेरियल फेल होतं. ज्या पॉइंटला मटेरियल फेल होईल त्या पॉइंटला म्हणलेला आहे फेल्युअर पॉइंट. असे वेगवेगळे पॉइंट आहेत या ग्राफमध्ये, कुठल्याही ऑब्जेक्टिव्हला विचारू शकतात. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे, जर आपण माइल्ड स्टीलचा विचार केला तर एफ वाय ची व्हॅल्यू जनरली 250 MPa आणि एफ यू ची व्हॅल्यू 415 किंवा 410 MPa अशी असते. याच्या आसपास असू शकते. स्टील वेगवेगळ्या ग्रेडमध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे मार्केटमध्ये, IS कोडमध्ये पण आपण पाहू शकतो. त्यानंतर बघा वेगवेगळे झोन्स. आता झोन बघूयात. O to A हा जो काही झोन आहे, इथं ग्राफ एकदम लिनियर असतो, स्ट्रेट लाईन असतो, म्हणून याला म्हणलेला आहे लिनियरली इलास्टिक झोन. त्यानंतर A to B थोडासा टिल्ट होतो, कर्व होतो, या झोनला म्हणलेला आहे नॉन लिनियर इलास्टिक झोन. त्यानंतर बी पासून सी पर्यंत इल्ड झोन म्हणलेला आहे. इथं मटेरियल इल्ड होतंय म्हणून याला इल्ड झोन म्हणलेला आहे. सी टू डी याला इल्ड प्लाटो किंवा प्लास्टिक डिफॉर्मेशन असंही म्हणलेलं आहे. डी टू ई आपला झोन आहे स्ट्रेन हार्डनिंग झोन आणि ई टू एफ आहे स्ट्रेन सॉफ्टनिंग झोन किंवा यामध्ये नेक फॉर्मेशन होतं. आपण युटीएम वरती एक एक्सपेरिमेंट केला होता सेकंड इयर मध्ये असताना, ज्यावेळेस आपण सॉम शिकतो युटीएम वरती एक्सपेरिमेंट करतो, रॉड लावलेला असतो आणि तो स्ट्रेच करून तोडण्याचा प्रयत्न करतो. मग तिथे एक नेक फॉर्मेशन दिसला असेल तुम्हाला, जर एक्सपेरिमेंट परफेक्टली केले असतील तर हे गोष्ट लक्षात येते. ई टू एफ जो काय आहे तो नेक फॉर्मेशन झोन किंवा स्ट्रेन सॉफ्टनिंग झोन असा तयार होतो. तर हा आहे स्ट्रेस स्ट्रेन कर्व. त्यानंतर बघूयात की व्हेरियस टाइप्स ऑफ स्ट्रेस स्ट्रेन कर्व. वेगवेगळ्या मटेरियल वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस स्ट्रेन कर्व कोणते कोणते आहेत. पहिल्यामध्ये बघा टाइप्स ऑफ स्ट्रेस स्ट्रेन कर्व. एक बेसिक एक कन्सेप्ट आहे प्रूफ स्ट्रेस. प्रूफ स्ट्रेस म्हणजे काय, तर जे काही डक्टाईल मटेरियल असतात, डक्टाईल मटेरियल वरती आपण पाहिलं की ऑब्वियस यील्ड पॉइंट नसतो. यील्ड पॉइंट आपल्याला डिनोट करावा लागतो. मग तो कसा काढायचा, तर सेकंड मेथड आहे किंवा ऑफसेट मेथड आहे. अशा वेगवेगळ्या मेथडने आपण त्याचा यील्ड पॉइंट कॅल्क्युलेट करतो. हा यील्ड पॉइंट कॅल्क्युलेट करताना पहा, जो काही ओरिजिन पॉइंट आहे इथून 0.2% वरती ऑन स्ट्रेन ऍक्सिस किंवा ऑन एक्स ऍक्सिस 0.2 वरती एक पॉइंट मार्क करायचा आणि तिथून या ग्राफला अप्रॉक्सिमेटली पॅरलल लाईन मारायची. आता ही लाईन मारल्यानंतर एक पॉइंट मिळेल या ग्राफ वरती P, आणि या P पॉइंटला करस्पॉन्डिंग जो काही स्ट्रेस आहे that stress is known as proof stress and proof stress is taken as
यील्ड स्ट्रेस फॉर डक्टाइल मटेरियल. तर डक्टाइल मटेरियल साठी यील्ड पॉइंट कसा कॅल्क्युलेट करायचा यासाठी जो काही कन्सेप्ट लागेल तो आहे आपला इथं प्रूफ स्ट्रेस. हे खूप महत्वाचं आहे. डक्टाइल मटेरियलचा यील्ड पॉइंट कोणत्या मेथडने काढला जातो तर प्रूफ स्ट्रेस मेथडने काढला जातो. ऑफसेट किती वरती घ्यायचा तर 0.2% वरती. इथे मी दोन्ही आकडे दिलेले आहेत बघा. 0.2% एक म्हणलेला आहे आणि इथं ग्राफ मध्ये 0.002 म्हणलेला आहे. इथे पर्सेंटचं साइन नाही. ऑब्जेक्टिव्ह मध्ये इथे गडबड होते. ऑब्जेक्टिव्ह देताना तुम्हाला देतील ऑप्शन ए 0.2, ऑप्शन बी 0.02, ऑप्शन सी 0.002 आणि ऑप्शन डी 0.0002. मग यामध्ये कन्फ्युजन होतं. पर्सेंट साइन आहे की नाही हे व्यवस्थित पाहायचं आणि त्यानुसार तुम्ही तुमचा आन्सर टिक करू शकता. हे झालं प्रूफ स्ट्रेस. त्यानंतर पहा इथे खूप सारे ग्राफ दिसत आहेत. आता या ग्राफला वेगवेगळी नावं आहेत. नावं इथं मी खाली क्लिअरली दिलेली आहेत बघा. ज्यावेळेस ग्राफ एकदम क्लिअर एकदम स्ट्रेट लाईन असेल त्याला म्हणलेलं आहे लिनियरली इलास्टिक कर्व. ज्यावेळेस कर्व झालेला आहे त्याला म्हणलेलं आहे नॉन लिनियर इलास्टिक कर्व. ज्यावेळेस हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन असेल तो झाला आपला प्लास्टिक कर्व किंवा परफेक्टली प्लास्टिक कर्व. एकदम व्हर्टिकल लाईन आहे याला म्हणलेला आहे परफेक्टली रिजिड कर्व. त्यानंतर या ठिकाणी बघा एक लिनियर लाईन गेलेली आहे आणि एक हॉरिझॉन्टल लाईन गेलेली आहे. याचा अर्थ इथे इलास्टिक आहे प्लास्टिक आहे या दोन्हीच्या कॉम्बिनेशनला म्हणतात इलास्टो प्लास्टिक कर्व. इलास्टो प्लास्टिक कर्व इथे दिसेल तुम्हाला खाली. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा एफ नंबरचा कर्व आपला एक स्ट्रेट लाईन गेलेली आहे आणि पुन्हा इन्क्रीमेंट झालेली आहे. म्हणजे लिनियरली इलास्टिक आहे विथ स्ट्रेन हार्डनिंग असं झालेलं आहे. स्ट्रेन त्याचा हार्ड होत गेलेला आहे. लिनियरली इलास्टिक विथ स्ट्रेन हार्डनिंग. सिमिलरली लिनियरली इलास्टिक विथ स्ट्रेन सॉफ्टनिंग. नेक्स्ट ग्राफ आहे बघा नॉन लिनियरली इलास्टिक विथ स्ट्रेन सॉफ्टनिंग. त्यानंतर इथे पहा रिजिड कर्व विथ स्ट्रेन हार्डनिंग आणि लास्ट वाला कर्व जो काही दिसतोय तो रिजिड कर्व विथ स्ट्रेन सॉफ्टनिंग. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे कर्व असू शकतात. तुम्हाला ऑप्शन मध्ये देतील एक 4 ऑप्शन देतील आणि त्याचं नाव दिलेलं असेल किंवा एखादा कर्व देतील आणि ऑप्शन मध्ये 4 नावं देतील की खालीलपैकी कोणता ग्राफ आहे म्हणून. तर स्ट्रेस स्ट्रेन कर्व बद्दल ही माहिती असणं खूप महत्वाचं आहे.